तुम्ही जितका वेळ एक मंत्री म्हणून काढला त्याच्या म्हणजे जेवढा वेळ तुम्ही कराड बरोबर काढला असेल त्याच्या 1/10 जरी तुम्ही मंत्री म्हणून तिथे बसला असतात ना तर आज हे दिवस तुम्हाला बघायला लागले नसते. कारण तुम्ही जे जे बोलत होतात कसं खोटं आहे हे दाखवायला मी परत एक प्रेस कॉन्फरन्स घेतेय. आणि आता हे कागदपत्र जे आहेत जे मी अपलोड केलेले आहेत ते आता पुन्हा वाचून दाखवते. कारण तुम्ही जे जे म्हणालात ते कसं चुकीचं आहे ते दाखवूया. आता तुम्ही म्हणालात मुख्यमंत्र्यांना अधिकार नाहीत तर मला स्वतःला ते अधिकार होते. मुख्यमंत्र्यांना अधिकार नाहीत असं ज्या अंजली दमानिया म्हणतायत त्यांना मला सांगायचं आहे की त्यांना पूर्ण अधिकार आहेत वगैरे वगैरे वगैरे. आता हा जो GR आहे याच्यात तारीख आहे 12 एप्रिल 2018. याच्यात सरळ सरळ काय लिहिलंय हे मी अमुक अमुक भाग त्यातला वाचून दाखवते. दिनांक 5 डिसेंबर 2016च्या परिच्छेद 1 मध्ये नमूद केल्यानंतर थेट लाभ हस्तांतरण संदर्भात नवीन वस्तूंचा समावेश करण्याचे अधिकार माननीय मुख्यमंत्री यांना देण्यात आलेले आहेत. तथापि वस्तू वगळण्याचे अधिकार देण्यात आलेले नाहीत. कृपया याची नोंद घ्या की त्यांना वगळण्याचे अधिकार देण्यात आलेले नाही. आणि हा मी डॉक्युमेंट नंबर 26 जे अपलोड केलेलं आहे ते कृपया धनंजय मुंडे यांनी डोळे उघडून बघावे. शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर जर कुठे कठीण वाटत असेल एखादा लोकप्रतिनिधीला वाटत असेल की अमुक पुस्तकं जी आहेत त्याच्यात DBT मध्ये न जाता ते थेट देण्यात यावे असं जर कुणाला वाटत असेल तर त्याच्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. तर त्याबाबत माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे शिफारस करण्यासाठी एक छाननी समिती स्थापन करणे शासनाच्या विचाराधीन होते. त्या अनुषंगाने ही समिती स्थापन केली जाते असा याच्यात सरळ सरळ उल्लेख आहे. म्हणजे ही समिती जोपर्यंत अग्री करत नाही किंवा मान्यता देत नाही तोपर्यंत कुठलीही वस्तू DBTच्या बाहेर वगळण्याचे कोणालाही अधिकार नाहीत. कृषी मंत्र्यांना नाहीत, मुख्यमंत्र्यांना नाहीत, फायनान्स डिपार्टमेंटला नाही, त्यांच्या अजित पवारांना नाही, कोणाला नाही. आणि ही जी समिती आहे ज्याच्यात मी सकाळी देखील वाचून दाखवलं मुख्य सचिव, अपर मुख्य सचिव म्हणजे वित्त, अपर मुख्य सचिव नियोजन, प्रधान सचिव माहिती व तंत्रज्ञान आणि इतर सगळे असे 8-9 लोक 7 लोक प्लस 2 असे सगळे जे आहेत तेच याच्यावर निर्णय घेऊ शकतात. आता हा जो पहिला GR होता त्याच्यात काय म्हणण्यात आलं होतं की अमुक अमुक गोष्टी ज्या MAIDC किंवा महाबीज हे स्वतः उत्पादन करतं अशाच वस्तू DBTच्या बाहेर राहतील. बाकी उत्पादन न केलेल्या प्रत्येक वस्तू DBT खाली द्यायची असेल तर त्याचे पैसे ट्रान्सफर करण्यात यावे, हस्तांतरण डायरेक्टली त्यांच्या खात्यात करण्यात यावं असा सरळ सरळ डायरेक्शन्स होते. आणि हा त्याचा GR आहे. तर मंत्री म्हणून थोडा तुम्ही तिथे वेळ दिला असतात त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळल्या असत्या. पण बीडमध्ये जाऊन सगळी दादागिरी करायची, दहशत करायची, जमिनी लाटायच्या हे सगळे जे प्रकार चालले होते ना तुमच्या अगदी मामींपासून सगळ्यांची जमीन तुम्ही लाटलीत ते काम तुम्ही केली असतीत ना एक मंत्री म्हणून त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळल्या असत्या. बरं त्याच्या पुढे जाऊन आपण बोलूया. आता 2 अधिकारी आहेत. तर एका अधिकाऱ्यांनी काय लिहिलं होतं ते आपण वाचूया. हे अधिकारी लिहितात आणि वाचूया कारण ते कदाचित ते वाचन त्यांचं नसावं बहुतेक. तर म्हणून मी सांगते हे आयुक्त कृषी जे खरं ह्या टेंडर प्रोसेसचे अध्यक्ष म्हणजे नियंत्रण अधिकारी बनवल्याचा GR देखील आहे. आणि तो पण 12 मार्चलाच काढला गेला होता की हे कृषी आयुक्त हे याचे नियंत्रण अधिकारी असतील. आणि ते नियंत्रण अधिकारी काय म्हणतात ते आपण वाचूया. महाराष्ट्र शासनाने थेट लाभ हस्तांतरण धोरण स्वीकारल्यापासून शासकीय योजनेमार्फत द्यायच्या निविष्ठा आणि शेतकऱ्यांना थेट खरेदी करण्याची मुभा देण्यात आली असून संबंधित म्हणजे 19/4/2017चा शासन निर्णय हा त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
मागे शासन पुरस्कृत संस्था जसं मी म्हटलं MAIDC किंवा महाबीज जे बनवते ते वगळून बाकी सगळं थेट DBTनी देण्यात यावे असे या पूरक